बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी. औषध निरीक्षक भरती प्रक्रिया एमपीएससी कडून रद्द करण्यात आली आहे. 22 मार्चच्या चाळणी परीक्षेत गैरप्रकाराच्या तक्रारी दाखल झाल्यात. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्न मिळाल्याचंही उघड झालंय. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेकडून चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट होतंय. औषध निरीक्षक पदासाठी फेरपरीक्षा त्यामुळे घेतली जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं औषध निरीक्षक गट ब पदासाठीची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 22 मार्च 2026 ला झालेल्या चाळणी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या प्राथमिक चौकशीत एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचं आणि त्याचा लाभ झाल्याचं प्रथमदर्शनी आढळून आलंय. आता या पदांसाठी फेरपरीक्षा घेतली जाणार असून उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाहीये. फेरपरीक्षेसाठी कोणतंही शुल्कही आकारलं जाणार नाहीये. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांच्याकडून. भाग्यश्री, औषध निरीक्षक भरती प्रक्रिया एमपीएससी कडून रद्द करण्यात आली आहे, काय अधिक तपशील? नक्कीच आपण बघितलं की ह्याचे पडसाद जे आहेत ते प्रचंड मोठ्या प्रमाणात उमटले होते. 22 मार्चला ही परीक्षा खरं तर घेण्यात येणार होती, मात्र त्याआधीच पेपर फुटीचं प्रकरण जे आहे ते समोर आलं होतं आणि त्या संदर्भात एमपीएससीच्या काही विद्यार्थ्यांनी जाऊन पोलिसांमध्ये गुन्हा देखील दाखल केला होता. मात्र पोलीस त्याची दखल घ्यायला फारसे तयार नव्हते. त्यानंतर आपण बघितलं की अनेक आंदोलनं देखील या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेली पाहायला मिळाली. ही गट ब ची परीक्षा होती, ज्यामध्ये अन्न औषध प्रशासनाकडून निरीक्षक ठेवले जातात त्यासाठीची परीक्षा होती. 109 जागा होत्या आणि त्यापैकी जर आपण बघितलं तर आत्ता त्यांनी पात्र देखील केल्या होत्या, मुलाखती देखील सुरुवात केली होती घ्यायला आणि त्याच्यामध्ये 506 मुलाखतीसाठी पात्र झालेले विद्यार्थी होते. मात्र एकंदरीत जर बघितलं तर या विद्यार्थ्यांचा विरोध आणि एकंदरीत परीक्षेचा गोंधळ असल्याचं पोलीस देखील म्हणाले आणि त्यानंतर अखेर ही परीक्षा जी आहे ती रद्द करण्यात आलेली पाहायला मिळते. काल या संदर्भात अनेक एमपीएससीचे विद्यार्थी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना देखील भेटले होते. त्यांनी देखील चर्चा केली होती आणि राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना फोन केला होता अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळते. मात्र या सगळ्यामध्ये एक नक्की की सध्या परीक्षा रद्द झालेल्या आहेत. आता मुलांना फेरपरीक्षा द्यावी लागणार आहे, त्याची फी मात्र मुलांना द्यावी लागणार नाही आहे. जे पहिले फॉर्म भरले त्याच्यावरच ही परीक्षा पुन्हा एकदा घेण्याचं या एमपीएससीच्या डिपार्टमेंटने ठरवलेलं पाहायला मिळतं. निश्चित ही फेरपरीक्षा साधारण किती काळामध्ये तयार केली जाऊ शकते याचं नियोजन केलं जाऊ शकतं. त्याबरोबरच या फेरपरीक्षेमध्ये कोणतंही शुल्क सरकारकडून आकारलं जाणार नाही. एमपीएससी कडून कशा पद्धतीने पुढची तयारी केली जाते? अर्थातच शुल्क आकारलं जाणार नाही आहे, कारण त्यांनी ऑलरेडी पैसे भरलेले आहेत. ज्यांनी फॉर्म जे आहेत ते दाखवायचे किंवा जी रिसीट तुम्हाला मिळते ती दाखवायची आणि त्यानंतर ती प्रक्रिया जी आहे ती पूर्ण पार पडेल. साधारणतः महिन्या ते दीड महिन्याच्या अंतराने ही परीक्षा घेण्यात येईल. आता सध्या जर आपण बघितलं तर सण उत्सव जे आहेत ते तोंडावर आलेले आहेत, त्यामुळे सण उत्सवाच्या काळात ही परीक्षा घेऊ नये अशा पद्धतीची मागणी देखील या मुलांनी, या विद्यार्थ्यांनी केलेली, या उमेदवारांनी केलेली पाहायला मिळते. आणि आता जर आपण बघितलं तर की साधारणतः हे सण उत्सव पार पडल्यानंतर ही परीक्षा जी आहे ती पार पडण्याची शक्यता वर्तवली जाते. अजून तारीख त्याची निश्चित समोर आलेली नाहीये. निश्चित भाग्यश्री, या संदर्भातले अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.